Hello, good evening. सर्वांना नमस्कार. We welcome all of you in the wonderful name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्ये आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. According to our schedule, our course should be the basic Christianity. आणि आपल्या वेळापत्रकाप्रमाणे आमचा विषय हा मूलभूत ख्रिस्तीत्व किंवा मूलभूत ख्रिस्ती सिद्धांत असा असायला हवा. And our teacher is Reverend Fred Bieber from the United States. आणि ते शिकवणारे आमचे अध्यापक आहेत रेव्हरंड बीवा, ते अमेरिकेतून येतात. But somehow he had another commitment, so he cannot join us today. आणि आज त्यांना दुसरा काही कार्यक्रम असल्यामुळे ते आमच्यामध्ये येऊ शकत नाहीत. I'm filling in for him, but I'm not teaching his course. He will continue his course or start his course from next week. आणि मी त्यांचा विषय शिकवणार नाही. पुढच्या आठवड्यापासून ते त्यांचा विषय शिकवतील. मी आज दुसराच विषय तुमच्या समोर मांडणार आहे. But the course I'm teaching is on inner healing, and that is for June. आणि जून महिन्यामध्ये जो आपला वेळापत्रकामध्ये विषय आहे आंतरिक आरोग्य, त्या विषयाची आज आपण थोडी माहिती घेणार आहोत. So I thought to start my course today, and then I will continue in June. आणि आज मी त्या माझ्या विषयाची, त्याचं नाव आहे आंतरिक आरोग्य, मी प्रस्तावना करणार आहे आणि मग जून महिन्यामध्ये त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. And from next week we will start the course with Fred Bieber on basic Christianity. आणि मूलभूत ख्रिस्ती सिद्धांत हा विषय रेव्हरंड बीवा हे पुढच्या आठवड्यापासून नियमितपणे घेणार आहेत. Inner healing. आंतरिक आरोग्य. What is inner healing? आंतरिक आरोग्य म्हणजे नक्की काय? Human Trinity, 3 parts of human being. आणि देवानं मनुष्याला 3 भागाचा असं बनवलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आत्मा, जीव आणि शरीर. Emotions affect our body and even spiritual life. भावना आमच्या शरीरावर आणि आमच्या आत्मिक जीवनावर देखील परिणाम करतात असं आम्हाला आढळतं. Before every treatment, there must be examination. What is the problem? So we also going to study about inner healing, examination before treatment. आता तुम्ही जर डॉक्टरच्याकडे गेला तर उपचार करण्यापूर्वी डॉक्टर काय करतात? तुमची सर्वांगीण तपासणी करतात. त्याचप्रमाणे आता आम्ही आंतरिक आरोग्याचा अभ्यास करण्यापूर्वी आम्ही काय करायला पाहिजे? त्या विषयाची तपासणी केला पाहिजे. त्या विषयाच्या बद्दलच्या सर्व गोष्टी माहित करून घेतल्या पाहिजे. And then we are going to talk about the biblical steps for inner healing. आणि मग आंतरिक आरोग्यासंबंधी पवित्र शास्त्रामध्ये कोणकोणते उपचार किंवा पद्धती दिलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. Now, the Bible tells us God heals the brokenhearted and binds up their wounds. आणि स्तोत्र 147 आणि 3 वचनामध्ये आम्ही वाचतो. तोच 147 वचन 3 आम्हाला सांगतं, भग्न हृदयी जनांना तो बरे करतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो. आमेन. We see many hurting people in this world. या जगामध्ये
जखमी झालेले, इजा झालेले असे अनेक दुःखी लोक आपल्याला आढळून येतात. And the hurting people wants to hurt others, or they hurt others intentionally or unintentionally. आणि ज्या लोकांना इजा झालेली आहे दुसऱ्यांकडून, किंवा जे लोक दुसऱ्यांकडून जखमी झालेले आहेत, असे लोक कळत न कळत इतरांना इजा पोहोचवतात किंवा इतरांना जखमी करतात. आमेन. All of us, we go through hurts. आणि आम्हा प्रत्येकाला कधी ना कधी या समस्येमधून, इजामधून किंवा जखमी समस्येमधून जावं लागतं. And some hurts are very deep that must go through healing. आणि काही ज्या जखमा आहेत त्या अत्यंत खोलवर असतात आणि म्हणून त्या जखमा पूर्णपणे बऱ्या होणं आमच्यासाठी अगदी आवश्यक बनतं. If the wounds are not healed, it's going to affect our relationship. आणि जर जखमा वेळच्या वेळी जर बऱ्या झाली नाहीत, तर मग त्या आमच्या नातेसंबंधावर परिणाम करतात. And we don't enjoy the fullness of life. आणि नातेसंबंधावर परिणाम झाल्यामुळे आम्हाला जीवनातला आनंद उपभोगता येत नाही. Jesus said, I have come that you have life and life in abundance. प्रभू येशू म्हणाला, मी आलो आहे तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. When Jesus talked about life, not only he came to give us eternal life, take care of our spiritual life, but every area of our life, he wants to take care of that. फक्त आम्हाला सार्वकालिक जीवन किंवा आत्मिक जीवन देण्यासाठी आला असं नव्हे, तर आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये आम्हाला जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. Of course, we know that he heals our bodies. आणि आम्हाला माहिती आहे त्या संबंधानं, We know that he heals us spiritually. आणि आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त आत्मिक दृष्ट्या आम्हाला बरे करतो किंवा आम्हाला आरोग्य प्रदान करतो. And that healings, we call it spiritual healing, when our relationship with God is restored. आणि मग त्या आरोग्याला आम्ही आत्मिक आरोग्य किंवा आत्मिक दृष्ट्या बरं करणं असं म्हणतो. But we are also emotional beings. We have feelings, we have emotions. आणि मानव म्हणून आम्ही भावना प्रधान व्यक्ती आहोत. आम्हा प्रत्येकाला भावना आहेत. So, what is inner healing? मग आंतरिक आरोग्य म्हणजे नक्की काय? Inner healing is the healing of emotional hurts. आंतरिक आरोग्य, आंतरिक दृष्ट्या बरं करणं म्हणजे आमच्या भावनांना बरं करणं असा होय. It's the healing of those traumatic experiences. आणि जे लोक अशा वेगवेगळ्या त्रासदायक, अपमानदायक, दुःखी प्रसंगामधून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी हे आहे. It is the experiences that we went through past. It can be betrayal, it can be rejection, it can be humiliation. आणि लोक जगामध्ये असताना अनेक प्रकारच्या अनुभवातून जातात. कदाचित इतरांकडून त्यांना नकाराचा किंवा तिरस्काराचा अनुभव आला असेल, इतरांकडून त्यांना
कमी लेखण्याचा अनुभव आला असेल किंवा इतरांकडून त्यांना अपमानास्पद असा अनुभव आलेला असेल. Sometimes people go through rejection at home. कधी कधी लोकांना घरामधून म्हणजे घरातील लोकांमधून नातेवाईकांमधूनच तिरस्कारित अनुभव येतो. They go through rejection. आणि घरातलेच लोक नातेवाईक त्यांचा नाकार करतात, त्यांचा तिरस्कार करतात. Sometimes at school they face humiliation. आणि कधी कधी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. In the church it can happen. मंडळीमध्ये असे प्रकार घडू शकतात. In many circles of life it can happen. We go through आणि emotional hurts. आणि जगामध्ये जगत असताना अनेक प्रकारच्या प्रसंगामधून अशा प्रकारचे अनुभव लोकांना येत असतात. Now let's talk about, as a person we have 3 parts. आता देवानं मनुष्याला 3 भागांचा असा निर्माण केलेला आहे. त्या संबंधी आता आपण वाचूया. We have soul, we have spirit, we have body. आणि आम्हाला आत्मा आहे, आम्हाला जीव आहे आणि आम्हाला शरीर आहे. Let's read 1 Thessalonians chapter 5 and verse number 23. पहिले थेसलनी 5:23 आपण वाचून पाहूया. पहिले थेसलनी 5:23. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. So it says, may your whole spirit, soul, and body be preserved blameless at the coming of our Lord Jesus Christ. आणि इथं काय लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी राखली जावोत. What about Hebrews chapter 4 and verse number 12? इब्री पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन आपण वाचू. इब्री 4:12 मध्ये आम्ही वाचतो, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. आमेन. Now here we see that the word of God penetrates, pierces through our soul, spirit, and body. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं वचन हे आमच्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे. ते आमच्या जीवामध्ये, आत्म्यामध्ये आणि शरीराच्या सांध्या आणि मज्जामध्ये त्यांना भेदून आरपार जाणार आहे. आमेन. First of all, we see we are spiritual beings. सर्वप्रथम आम्ही बघूया की आम्ही आत्मिक व्यक्ती आहोत. How do we know it? आम्ही आत्मिक आहोत हे आम्हाला कशावरून समजून येतं? We find that in Genesis chapter 1 and verse number 26 and 27. उत्पत्तीच्या ग्रंथाच्या 1 अध्यायाच्या 26
आणि 27 वचनामध्ये आम्ही वाचतो. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आमेन. Now, human beings are different than the animal. आणि मनुष्य हा प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. We have spiritual part, element in our lives. आणि आमच्या मध्ये मनुष्यामध्ये आत्मिक भाग देवानं ठेवलेला आहे किंवा बनवलेला आहे. That's why we have desire to worship a supreme being, a deity. आणि म्हणून जगातील प्रत्येक मनुष्याला जो सर्वोच्च असा देव किंवा दैवत आहे त्याची भक्ती, पूजा किंवा आराधना करण्याची इच्छा होते. आमेन. Desire to worship, sometimes worship even human beings, humanism we call it, or ancestral worship, or a supreme being, supernatural being, supreme being, a deity. The worship element of worship is there. आणि आराधना करणं, काय काय लोक मनुष्याची आराधना करतात, मनुष्याची पूजा करतात, त्याला उच्च स्थान देतात. काय काय लोक जो सर्वोच्च आहे, सार्वभौम आहे असा देव किंवा देवी किंवा दैवत त्याची आराधना, पूजा आणि भक्ती करतात. आमेन. So we are spiritual being. आणि आम्हाला देवाने निर्माण करतानाच आमच्यामध्ये आत्मिक गोष्टी देवानं निर्माण करून ठेवलेल्या आहेत. आमेन. And every human being has a body. आणि प्रत्येक मनुष्याच्या शरीरामध्ये या आत्मिक गोष्टी वस्ती करतात. And this body has desire. आणि प्रत्येक मनुष्याला एक आंतरिक इच्छा आहे. This body has its needs. शरीराला त्याच्या गरजा असतात. It needs food. मानवी शरीराला अन्नाची आवश्यकता आहे. It needs air. आणि मानवी शरीराला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. Water. आणि त्याला हवेची, पाण्याची आवश्यकता आहे. Proper environment. आणि योग्य राहण्यासाठी वातावरणाची आवश्यकता आहे. So there are also sin that we do commit in our body. आणि शरीराद्वारे आम्ही पाप करतो. Because it has sinful, we have sinful nature. कारण जन्मताच आमच्यामध्ये आदामाचा स्वभाव, पापी स्वभाव हा वस्ती करत असल्यामुळे आम्ही त्या स्वभावाला बळी पडतो आणि आम्ही शरीराच्या द्वारे पाप करतो. We find that in Romans chapter 6. आणि रोमकराच्या 6व्या अध्यायामध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो. Romans chapter 6 and verse number 2, and quite many verses. You can read that later from verse number 2 to आणि 14. आणि रोमकरास पत्र 6वा अध्याय आणि 2 ते पुढचा बऱ्याच वचनामध्ये
आपल्याला त्याची माहिती मिळते जवळ 14व्या वचनापर्यंत. And here we find Yeah. our body, its need, and the sinful nature. आणि आमचं शरीर आणि शरीरामध्ये जो पापी स्वभाव आमच्या आहे त्या संबंधी संत पाऊल या ओंकाराच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगतो. Let's read Romans chapter 7 and verse number 23. रोमकरासपत्र याचा 7वा अध्याय आणि 23 आपण वचन वाचूया. रोम 7:23. तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो, तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. आमेन. So here we see that there is a war going on. या ठिकाणी आमच्या शरीरामध्येच एक युद्ध सुरू असलेलं आम्हाला आढळून येतं. And Apostle Paul says in 24, "O wretched man I am, how miserable I am, who will deliver me from this body of death?" आणि 24व्या वचनामध्ये संत पौल काय म्हणतो बघा, किती मी कष्टी माणूस, मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडविल. Verse number 25, "I thank God through Jesus Christ our Lord. So then, with my mind I might serve the law of God, with my flesh the law of sin." आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो. तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे करतो. आमेन. Then we see the work of the flesh. आणि मग आम्हाला देहाच्या कर्माविषयी माहिती मिळते. We find that in Galatians chapter 5, verse number 19. आणि गलतीकरास पत्र याच्या 5व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये आम्हाला देहाच्या कर्मांची माहिती मिळते. Here we see adultery, fornication, contentions, hatred, wrath, selfish ambitions. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा. So here we see our body. Here we have sinful nature. आणि या ठिकाणी आम्ही काय पाहतो की आमच्या शरीरामध्ये जन्मताच आम्हाला आदामापासूनचा हा जुना स्वभाव किंवा पापी स्वभाव प्राप्त झालेला आहे. म्हणून हा स्वभाव आम्हाला किंवा आमच्या शरीराला नेहमी पाप करायला भाग पाडतो. आमेन. And how the work we do affect our body. आणि मग जे आम्ही काम करतो त्याचा परिणाम आमच्या शरीरावर देखील होतो. So there are work of the flesh, there are needs of the flesh. देहाची कर्मे आहेत आणि देहाच्या गरजा देखील आहेत. And then there are also certain changes that happen in our body, and sometimes they come to the point where we need some kind of treatment. आणि मग आमच्या शरीरामध्ये काही गोष्टी आम्हाला आढळून येतात आणि मग बऱ्याचदा त्या गोष्टींवर उपचार करणं, त्या बऱ्या करणं, व्यवस्थित करणं हे आवश्यक बनतं. And of course,
Our bodies are the temple of the Holy Spirit. We must take care of our body. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर असल्यामुळं आम्ही आमच्या शरीराची योग्य निगा राखली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. And then we have soul, and that deals with our mind, our thoughts, then our will, and our emotions. मग मनुष्य हा 3 भागाचा बनलेला आहे, आत्मा, जीव, शरीर. आता जीव म्हणजे काय आहे? जीवामध्ये मन आहे, मनामध्ये विचार आहेत, जीवामध्ये भावना आहे आणि जीवामध्ये इच्छाशक्ती आहे. अशा 3 गोष्टी मानवाच्या जीवामध्ये आम्हाला आढळून येतात. आमेन. And the way we think, it's the way we are. That will build our character. आणि आम्ही ज्याप्रमाणे मनामध्ये विचार करतो त्याप्रमाणेच आम्ही बनतो. म्हणजे आमचे विचार आम्हाला बनवतात किंवा आमचे विचार आमचा स्वभाव बनवतात. आमेन. And then there is our will. आणि मग आम्हाला एक इच्छाशक्ती आहे. For example, Daniel, he was a godly young man. उदाहरणार्थ दानियल हा एक देवभिरू तरुण होता. But he was living in an ungodly atmosphere. पण तो मूर्तिपूजक देशामध्ये, बाबेल देशामध्ये मूर्तिपूजक वातावरणामध्ये राहत होता किंवा काम करत होता. And then he was offered all the delicacy that was available in the palace because he was living in palace. आणि मग दानियल हा राजवाड्यामध्ये राजाच्या बरोबर काम करत असल्यामुळे राजवाड्यात राजाला मिळणार सर्व जे अन्न पाणी होतं किंवा अन्न पदार्थ होते ते सर्व दानियेलाला देखील उपलब्ध झाले होते. But the Bible says, Daniel chapter 1, verse number 8, that Daniel purposed in his heart, decided not to eat the food that was offered to him, but only vegetables. आणि दानियल 1:8 मध्ये आम्ही काय पाहतो की दानियेलाने आपल्या मनामध्ये निश्चय केला. काय निश्चय केला? की तो राजवाड्यात असणार जे शाही अन्न आहे, जे मूर्तीला अर्पण केलेलं आहे ते तो खाणार नाही, तर तो साधी भाजी भाकरी किंवा शाक भाजी याचं सेवन करेल. आमेन. What was wrong with that? Food is food. आणि मग कोणी म्हणेल अन्न तर अन्न आहे आणि मग त्यात काय फरक करायचा? But the difference was that food that was served in the palace, that meat, first it was served to the idols, to their gods, to get the blessing, and then it was served to people. आता राजवाड्यात जे अन्न तयार होत होतं किंवा जे काय मांसाहारी जेवण असेल तर ते जे मांस होतं ते पहिल्यांदा अन्न तयार झाल्यानंतर ते मूर्तीला अर्पिलं जायचं आणि मूर्तीकडून ते आशीर्वादित झाल्यानंतर मग ते राजाला आणि इतरांना वाढण्यात येत होतं. आमेन. So it was the decision. He purposed in his heart. He made a decision. आणि मग दानियेलानं आपल्या मनामध्ये एक निश्चय केला, एक इच्छा व्यक्त केली की तो मूर्तीला अर्पण केलेलं कुठलंही अन्न पदार्थ खाणार नाही. The good decision we make today is going to affect our future. The bad decision we make today is going to affect our future. आणि जे चांगले किंवा वाईट निर्णय आम्ही आज आमच्या जीवनामध्ये घेतो त्याचा परिणाम
आम्हाला भविष्य काळामध्ये नेहमीच दिसून येतो. आमेन. And that's very important to make the right decision. आणि म्हणून आम्ही जीवनामध्ये प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगामध्ये योग्य निर्णय घेणं हे आवश्यक आहे. And then we have emotions. त्यानंतर मनुष्य हा भावनांचा बनलेला आहे. And emotions are God given. आता देवानच या भावना मनुष्यामध्ये घातलेल्या आहेत किंवा ठेवलेल्या आहेत. Sadness, gladness, येस पास्टर. sadness, one of या the emotions. आणि आनंद किंवा दुःख, अश्रू किंवा आश्चर्य या निरनिराळ्या भावना आमच्या जीवनामध्ये आम्ही व्यक्त करतो. Even Jesus expressed his emotion at the grave of Lazarus. The Bible says Jesus wept. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने देखील लाजारसाच्या कबरे जवळ आल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की लाजारसाच्या मृत्यूसाठी प्रभू येशू ख्रिस्त रडला. It's wonderful to express our emotion rather than to suppress our emotions. आणि देवानच या भावना आमच्यामध्ये ठेवल्यामुळे योग्य प्रसंगी योग्य भावना व्यक्त करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे. आमच्या भावना कधी आम्ही लपवून ठेवू नये किंवा दाबून ठेवता कामा नयेत. आमेन. Sometimes it is said, oh, a man doesn't cry. कधी कधी असं सांगितलं जातं की जे पुरुष लोक आहेत ते दुःख व्यक्त करताना रडू शकत नाहीत. It's wrong. There is a time to cry, there is time to enjoy, there is time to love. आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुःख व्यक्त करताना रडण्याचा प्रसंग आहे, आनंद व्यक्त करण्याचा हास्याचा देखील प्रसंग आहे. It's important to use our God-given emotions. आणि देवानच या भावना आमच्यामध्ये ठेवल्यामुळे योग्य प्रसंगी योग्य भावना आम्ही व्यक्त केल्या पाहिजेत. Our heart. आता जे आमचं हृदय किंवा अंतःकरण आहे, What does the Bible says about heart? हृदयाबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं? Open with me Proverbs chapter 4 and verse number 23. नीतिसूत्र याचा ग्रंथ 4 अध्याय आणि 23 वचन आपण वाचूया. नीतिसूत्र 4:23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. या ठिकाणी हृदयाला अंतःकरण हा शब्द मराठीत वापरलेला आहे. आमेन. Keep your heart with all your diligence, for out of it springs the issues of life. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे किंवा आपल्या हृदयाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. God looks at our heart. देव आमचं हृदय किंवा आमचं अंतःकरण पाहतो. That's what God said to Samuel in chapter 1 Samuel chapter 16 verse number 9. आणि पहिले शमूएल 16:9 मध्ये देवानं शमूएलाला काय सांगितलं? Story goes that Samuel went to anoint David. आणि ही कथा का आहे, हा प्रसंग का आहे की देवानं शमूएलाला ईशायाच्या घरी पाठवलं. ईशायाला
7-8 जे मुलगे होते, त्यातून इस्रायलाचा भावी राजा निवडण्यासाठी शमूएल इशायाच्या घरी गेला. त्यावेळेला इशायाची सर्व मुलं शमूएल समोर आलीत. त्यावेळेला देवानं शमूएलाला काय सांगितलं? आमेन. So David was seen nowhere, and David was the one God was choosing him to be the next king. आणि मग त्यावेळेला इशायानं आपल्या सर्व मुलांना शमूएला समोर आणलं, पण त्यामध्ये दावीद नव्हता. दावीद हा जो धाकटा होता, तो जंगलात मेंढरं राखत होता. आमेन. And all his brothers were brought before Samuel. आणि इशायाचे सगळे पुत्र शमूएला समोर आणले. चांगले धष्टपुष्ट होते, सुंदर होते, देखणे होते, बांधेसूद होते. God said, No. आणि शमूएलाला वाटलं यातलाच एकानं देवानं इस्रायलसाठी राजा निवडला असेल, पण देव काय म्हणाला, नाही, यातला They कोणी नाही. are strong, they are tall, they are handsome, they are sturdy, they are muscular, but they are not the one. आणि हे जे दाविदाचे सगळे थोरले भाऊ होते, ते उंच होते, बांधूसूद होते, देखणे होते, आणि त्यांची व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी चांगलं होतं, पण देव म्हणाला यातील कोणी मी निवडलेला नाही. God said, Man look at the outward appearance, but God looks at the heart. आणि मग ते वचन देव काय म्हणाला शमूएलाला, की जग किंवा मनुष्य बाहेरून पाहतो, पण देव अंतःकरण पाहणारा देव आहे. देव आतील गोष्टी पाहतो. आमेन. From our heart comes the issues of life. कारण आमच्या अंतःकरणात किंवा आमच्या हृदयामध्ये जीवनाच्या गोष्टींचा उगम आहे. आमेन. That's what the Bible says, guard your heart. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, आपल्या अंतःकरणाचं, आपल्या हृदयाचं रक्षण कर, त्याचं संरक्षण कर. Mind, how we think. Will, how we decide. आणि मन जे आहे त्यामध्ये विचार आहे, आणि इच्छाशक्ती आहे, त्यामध्ये आमच्या ज्या इच्छा आहेत, आम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या आहेत. We have in Mark chapter 2 healing of a paralyzed man. मार्काच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्ही एका पक्षघाती माणसाला प्रभू येशू ख्रिस्तानं कशा प्रकारे आरोग्य दिलं किंवा बरं केलं याची कथा वाचतो. We read that Mark chapter 2 verse number 1 to 12. You can read it at home. मार्काचा 2रा अध्याय 1 ते 12 वचनामध्ये या पक्षघाती माणसाची कथा लिहिलेली आहे. Here is a paralyzed man. आणि या ठिकाणी एक पक्षघाती व्यक्ती आहे, ज्याच्या अंगावरून वारं गेलेलं आहे. We know paralysis in any form or feature is not good. आणि आम्हाला माहित आहे की कोणत्याही प्रकारचा पक्षघात होणं किंवा अंगावरून वारं जाणं हे चांगलं नाही. कुठल्याही पक्षघातामध्ये ज्या अवयवाला पक्षघात होतो, तो अवयव जणू काही निकामी होतो, तो व्यवस्थित कार्य करू शकत नाही. आमेन. Sometimes we have seen certain things have paralyzed us. आणि पक्षघाती लोकांच्या जीवनामध्ये आम्हाला काही गोष्टी आढळून येतात. And I pray that the things have paralyzed you, God would deliver you, heal you, set you free. आणि माझी प्रार्थना आहे की जर तुमच्यापैकी कुणाला जर अशा अनुभवातून जावं लागत असेल, तर देवानं तुमची भेट घ्यावी, देवानं तुम्हाला स्पर्श करावा आणि देवानं तुम्हाला आरोग्य द्यावं. आमेन. Maybe you're financially paralyzed. कदाचित तुम्ही शारीरिक नव्हे,
तर आर्थिक दृष्टीने पक्षघाती असाल, तुमच्या आर्थिक समस्या असतील. Maybe in your relation you are paralyzed. Nothing is moving कदाचित तुम्ही smoothly. संबंधी तुम्हाला पक्षघात झाले असेल, नातेसंबंधाच्या समस्या तुमच्यामध्ये निर्माण झाल्या असतील. Maybe you're stuck in life. There are failure. You are just stuck. Nothing is, happening in your life. आणि जीवनामध्ये कदाचित तुम्ही एकाच जागी थांबलेले असाल, पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नाही, कोणतंही यश तुम्हाला मिळालेलं नाही, अशी कदाचित तुमची परिस्थिती असेल. Now here is a man physically paralyzed. या ठिकाणी मार्काच्या 2ऱ्या अध्यायामध्ये एक व्यक्ती आहे, त्याला शारीरिक पक्षघात झालेला आहे, तो चालू शकत नाहीये. Jesus looked at that man and Jesus said, "Son, your sins are forgiven." येशूनं त्या पक्षघाती माणसाला, ज्याला बाजेवरून किंवा खाटेवरून आणण्यात आलं होतं येशूकडं, त्याला पाहून येशू म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आमेन. The first word is son, my child. येशू त्याला म्हणतो, मुला, माझ्या मुला. This man, because of his sickness, might have gone through rejection. कदाचित ह्या मनुष्याच्या आजारामुळं लोकांनी किंवा नातेवाईकांनी त्याचा तिरस्कार केलेला असेल. They might be thinking, oh, he's really a burden to us. Burden on us. कदाचित घरातल्या लोकांना, नातेवाईकांना वाटत असेल की हा मनुष्य आता 24 तास झोपून आहे, घरासाठी, कुटुंबासाठी जणू काय तो एक ओझ बनलेला आहे. In social life, he might have been facing alienation, rejection. आणि सामाजिक जीवनामध्ये देखील कदाचित त्याला तिरस्काराचा सामना करावा लागला असेल. लोक त्याच्यापासून दूर जात गेलेले असतील. कुणालाही त्याच्याजवळ जाण्याची इच्छा नाही, त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा नाही. First words Jesus said, son, my child. आणि म्हणून येशू त्याला म्हणतो, मुला, माझ्या लेकरा. What a word. What kind of feeling that man had when he heard this word, son, my child. आणि येशूच्या मुखातून ज्या वेळेला या माणसानं हे शब्द ऐकले असतील, माझ्या मुला, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये काय झालं असेल, कल्पना करा. Your sins त्याला are काय वाटलं forgiven. असेल? या Your sins are आणि forgiven. येशू म्हणाला, तुझे क्षमा करण्यात आलेले आहे, तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे. Now that man came for physical healing, and Jesus is saying, your sins are forgiven. आता या व्यक्ती येशूकडं बरं होण्यासाठी आला होता, पण येशू त्याला म्हणतोय, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. What kind of doctor he is? He is giving the wrong medicine. आता कसल्या प्रकारचा हा वैद्य आहे, डॉक्टर आहे, तो चुकीचं औषध देत आहे. मला पक्षघातापासून आरोग्य पाहिजे आहे, पण हा पापांच्या क्षमेविषयी बोलतो आहे. But Jesus knew what he was going to do, what he was doing. पण येशूला माहित होतं की तो नक्की काय करत आहे. Because there were all kind of people standing, and especially religious people, religious teacher. आणि त्या ठिकाणी अनेक लोक जमले होते, त्यामध्ये शास्त्री पुरुषी किंवा यहुदी धार्मिक पुढारीही होते. There are two things here. दोन गोष्टी त्या ठिकाणी होत्या. It's possible that sickness was because of sin. आणि मग लोकांना असं वाटत होतं की
पापामुळेच मानवाच्या जीवनामध्ये आजार येतात. Sin and sickness are connected. There are sicknesses पाप because of sin. आणि पाप आणि आजार हे एकमेकांशी जोडलेले आहेत. पाप केल्यामुळेच बरेच आजार होतात, असं काही लोकांचं मत आहे. But we must always also remember not every sickness is because of sin. पण आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक आजाराचं कारण किंवा मूळ हे पाप असू शकत नाही. So please be careful not to condemn people right away when somebody is sick. आणि म्हणून जे लोक आजारी आहेत त्यांना पटकन दोष लावू नका की हा व्यक्ती आजारी आहे, त्याने काहीतरी भयंकर पाप केलं असेल, असं म्हणू नका. There is another reason because there were religious teachers there, and Jesus wanted to tell them and show them that he has power to forgive sin. आणि त्या ठिकाणी यहुदी धार्मिक पुढारी होते, शास्त्री पुरुषी होते, आणि येशूला त्यांना दाखवून द्यायचं होतं की तो जगामध्ये पापांची क्षमा करण्यासाठी आलेला आहे. आमेन. And they started to think आणि exactly त्यांनी what विचार Jesus करायला सुरुवात केली. was Yeah. assuming, was suspecting that these religious leaders, they started to reason. आणि मग हे धार्मिक जे पुढारी जमले होते त्यांनी मनातल्या मनात विचार करायला सुरुवात केली की हा कसं काय म्हणतोय, याला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. And they said, who is that man who is forgiving sin, who has right to forgive sin? Only God. आणि मग या आणि त्यांनी मनात विचार केला, हा असा कोण व्यक्ती आहे, हा देव आहे काय जो म्हणतोय तुझ्या पापांची क्षमा करण्यात आलेली आहे, असं ते विचार करत होते. So Jesus perceived in his spirit what they were thinking. Jesus scanned their thinking. आणि हे जे धार्मिक पुढारी शास्त्री पुरुषी होते ते आपल्या मनातल्या मनात विचार करत होते, पण येशूनं आत्म्यामध्ये त्यांच्या मनातील विचार ओळखले. आमेन. In verse number 9, Jesus said, which is easier to say to the paralytic man, your sins are forgiven, or to say, arise, take up your bed and walk? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ, आपली बाज उचलून चाल, असे म्हणणे सोपे. What is easier? Easier physical healing or spiritual healing? आणि येशूला हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडायचा आहे की आत्मिक आरोग्य महत्वाचं आहे का शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे. Physical healing you can get in so many things, through so many sources. आणि शारीरिक आरोग्य तुम्हाला अनेक प्रकारे मिळू शकतं, प्राप्त होऊ शकतं. But spiritual healing is difficult part. पण आत्मिक आरोग्य ही अवघड गोष्ट आहे, दुर्मिळ आहे. And then Jesus said, verse number 10, that you must know that the Son of Man has power to forgive sin. आणि 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे, हे तुम्हा समजावे म्हणून. And then Jesus said, arise, take up your bed and walk, go home. आणि येशू त्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. Here we find three kinds of healing. या ठिकाणी 3 प्रकारचं आरोग्य आम्हाला दिसून येतं. Here we see emotional healing, भावनिक आरोग्य, भावनिक दृष्ट्या बरं करणं. here we see physical healing, शारीरिक आरोग्य, पक्षघातापासून बरं करणं. and here we see even the spiritual healing. His sins were forgiven. आणि आत्मिक आरोग्य म्हणजे पापांची क्षमा होणं, हे देखील या ठिकाणी आम्हाला आढळून येतं. He only came for
physical healing. हा जो पक्षघाती मनुष्य आहे तो फक्त शारीरिक आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी, शारीरिक दृष्ट्या बरं होण्यासाठीच येशूकडे आला होता. But he got bonus, even much more than he came for. आणि ज्यासाठी तो आला होता त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी त्याला प्राप्त झालं, जणू काय त्याला बोनस मिळाला. What do we learn? यातून आम्ही काय शिकतो? Our God can do much more than we can ask or imagine. आणि आमच्या कल्पना शक्तीपेक्षा देव कितीतरी अधिक पटीने आमच्यामध्ये कार्य करण्यासाठी सिद्ध आहे, तत्पर आहे. आमेन. So today we learn healing of our body, healing of our emotion, healing of our spirit. आणि आज आम्ही यातून काय शिकलो? शारीरिक आरोग्य कसं प्राप्त होतं, भावनिक आरोग्य कसं प्राप्त होतं आणि आत्मिक आरोग्य कसं प्राप्त होतं. And all things are interconnected. आणि या सगळ्या गोष्टी शरीर, आत्मा, जीव, भावना या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. And they affect our spiritual life, our body. And that's why we need healing in all three areas. आणि या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या असल्यामुळे आम्हाला या तिन्ही क्षेत्रामध्ये बरं होण्याची, आरोग्याची आवश्यकता आहे. Wonderful. God bless you. आणि या ठिकाणी आपण हा वर्ग संपवत आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आठवडाभर And- तुमची काळजी घेऊ. पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटणार आहोत. And Pastor Dongre is going to pray for us. आपण आता प्रार्थना करून आजच्या वर्गाची सांगता करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र वचनातून, तुझ्या अभिषिक्त सेवकाच्या द्वारे आत्मा, जीव आणि शरीर याचं आरोग्य, त्याच्यामध्ये असणाऱ्या समस्या आणि त्या कशा बऱ्या होतात, त्यासाठी येशूनं काय केलं या गोष्टी आम्ही शिकलो. तुझ्या वचनामधून शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि आत्मिक आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि या गोष्टी इतरांना शिकवण्यासाठीही तू आम्हाला मदत कर. आजच्या तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसामध्ये तू आमची काळजी वहा, तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्याशी बोल आणि तुझी उत्तम, पवित्र आणि ग्रहणी इच्छा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पूर्णत्वास जाऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन. Thank you, Pastor. God bless you. Thank you. See you God bless next you. week. See you next week. Bye-bye. Bye. Thank you.